आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून माझ्या विरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केलाय। दरम्यान महिनाभरात गुड न्यूज देतो असं सांगत खासदार लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला। लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर खासदार निलेश लंके समर्थकांचा सुप्यात मेळावा पार पडला। या मेळाव्यात खासदार लंके यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत विरोधकांवर शरसंधान सोडतानाच समर्थकांचे कान टोचलेत। यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, या निवडणुकीत यांत्रिकीकरणानं घात केलाय। कोणी काही म्हणत असेल तर मी आमदार नाही तर आज जिल्ह्याचा खासदार आहे। प्रस्थापित व घराणेशाही विरोधात माझा उदय झालाय, त्यामुळे संघर्ष मला नवा नाही। सत्य पुढे शानपण चालत नाही असं सांगत समर्थकांचे कान टोचताना विधानसभा निवडणुकीत सतर्क राहिले असते तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता। एकमेकांमधील जिरवाजिरवीचं राजकारण आता बंद करा असा सल्लाही खासदार लंके यांनी दिला। यावेळी माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, माणिकराव भोसले, खंडू भुकन, बाबासाहेब तरटे, दीपक लंके, योगीराज गाडे, सुदाम पवार, अजय लामखडे, राजेंद्र चौधरी, शिवाजी व्यवहारे, नितीन अडसूळ, मारुती रेपाळे, डॉक्टर बाळासाहेब कावरे, ॲडव्होकेट राहुल झावरे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र शिंदे, गंगाराम बेलकर, दादा शिंदे, भागुजी दादा झावरे, शिवाजी जाधव, विश्वास जाधव, उत्तम साळुंखे, सुवर्णा धाडगे, वसंत ठोकळ, सतीश पालवे, किसन सुपेकर, शकुंतला लंके, ऐश्वर्या ढोरजकर, वंदना गंधाकते, डॉक्टर विद्या कावरे, राजेश्वरी कोठावळे, वंदना ठुबे, सायली चेडे, अशोक घुले, ठकराम लंके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।